नमो बुद्धाय मित्रांनो. तर एकदा मी असं ऐकलं आहे की भगवान बुद्धांनी वाराणसीच्या ऋषीपतन मृगदावनामध्ये जे अनुपम धम्मचक्र प्रवर्तन केले आहे, जो की संसारामध्ये देवासहित मनुष्यासहित मार अथवा ब्राह्मणासहित श्रमणासहित कोणाकडूनही केले जाऊ शकत नाही. तर असे विलोभनीय अनुपम धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी केले आहे, जो की कोणत्याही जनाकडून केली जाऊ शकत नाही. तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितले आहे की हे द्वे अंतिम टाके, या दोन अंतिम मार्गांना, या दोन टोकांना कधीही जाऊ नये. तर हे कोणते दोन टोकं आहेत? हे की जो पृथक्जनाच्या सेवेमध्ये जो लागलेला आहे आणि दुसरा अनर्थयुक्त कामसेवेत रुक्त झालेला आहे. म्हणजे एक जो सुखाच्या मागे लागलेला आहे आणि जो दुसरा दुःख. तर हे दोन टोके भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. एक जो सुखाकडे जातो आणि दुसरा दुःखाकडे जातो. तर भगवान बुद्धांनी या दोन्ही मार्गांना, दोन्ही टोकांना जायला सांगितलेले नाही आहे. तर भगवान बुद्धांनी सम्यक मार्ग, मधला मार्ग, मिडल पाथ ही त्यांनी सांगितलेली आहे. मध्य मार्गाने भगवान बुद्धांनी जायला सांगितलेले आहे, जो की प्रज्ञेसाठी, बोधीसाठी अभिज्ञ असा मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, जो की एही पस्सिको, तत्काळ फळ देणारा आहे. या आणि बघा, आता लगेच फळ देणारा आहे तत्क्षणी. याच्यामध्ये उद्या मिळेल फळ किंवा असं नाही, तर तुम्ही बघा आणि लगेच चाखा. तर भगवान बुद्धांनी खूपच सरळ आणि खूपच सोपा मार्ग सांगितलेला आहे. बुद्ध बनणं म्हणजे किंवा एखादा संत बनणे, तर असं तो व्यक्ती सरळ होतो, सहज होतो, तर ती व्यक्ती बुद्ध होते. तर हे जेवढं सरळ सहज आहे ते तेवढंच गंभीर आहे. तर सरळ होणे, सोपे होणे, याचाच अर्थ संत होणे. जर जी एखादी गोष्ट किंवा एखादा विषय, एखादा प्रसंग आहे, त्याला जसं तसं बघणे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करणे किंवा त्याच्यामध्ये मनाने कुठलेही आपल्या मनाने अधिक न जोडणे. सत्य ना तो बढ़ता है और ना ही घटता है. सत्य वाढतही नाही आणि कमी होत नाही. ते जसं आहे तसं आहे, जसंच्या तसं स्वीकार करणे. तर त्याला सहज होणे म्हणतात, सोपे होणे म्हणतात. तर हे समजण्यासाठी काही काही गोष्टींना म्हणजे एखादं उदाहरण किंवा एखादा दृष्टांत देऊन समजावं लागते. तर त्यासाठी तर एखादा बुद्धपुरुष किंवा एखादा संत, समजा आता तुम्ही क्रिकेट बघता, तर एक सामान्य व्यक्ती क्रिकेट बघत आहे आणि एक बुद्धपुरुष किंवा एक संत बसलेला आहे आणि तो क्रिकेट बघत आहे. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे, दोन्हीची विचारसरणी यासंबंधी आता बघूया. तर एक सामान्य व्यक्ती काय विचार करतो आणि एक संत काय विचार करतो. जो प्लेयर आहे बॉल टाकणारा, तर त्याने बॉल टाकला. आता बॉल टाकला ही एक घटना आहे, पण एक सामान्य व्यक्तीने मनामध्ये विचार करतो बॉल टाकल्याच्या नंतर. तर घटना एक आहे, पण तो त्याला अनेक पटीने हे करतो की त्या प्लेयरने, त्या खेळाडूने असा बॉल टाकायला पाहिजे होता, त्याने तसा बॉल टाकायला पाहिजे होता, किंवा इकडून टाकायला पाहिजे होता, तिकडून टाकायला पाहिजे होता. आणि बॅट्समॅनने बॉल हाणल्याच्या नंतरही त्याने असाच हाणायला नाही पाहिजे होता, त्याने तसा हाणायला पाहिजे होता. या दोन्ही बाजूला तो झोकत असतो. म्हणजे जी एक घटना आहे तिला जशाच्या तसं नाही बघता, तिच्यामध्ये काहीतरी चेंजेस किंवा बदल किंवा स्वतःच्या मनाने जोडण्याचा प्रयत्न करतो. तर आता दुसऱ्या बाजूला पाहूया की एक बुद्धपुरुष बसलेला आहे. तर तो बुद्धपुरुष कसा त्या घटनेला पाहतो. तर खेळाडूने बॉल टाकला, तर बॉल टाकल्याच्या नंतर बुद्धपुरुष फक्त एकदम एवढंच बघतो की बा त्याने बॉल टाकला, मनामध्ये कुठलीही प्रतिक्रिया नाही आहे. जी गोष्ट जशी आहे तशी बघणं, तिच्यामध्ये प्रतिक्रिया देत नाही. त्याने असा टाकायला पाहिजे का तसा टाकायला पाहिजे होता. बॅट्समॅनने बॉल हाणला, तर तू त्याच्यामध्ये बदल करत नाही की त्याने असा हाणायला पाहिजे होता अथवा तसा हाणायला पाहिजे. हां, बॉल हाणला, बस घटना आहे, बस शांत. तो प्रतिक्रिया देत नाही, म्हणजे तो प्रतिक्रिया देत नाही. आता ह्या दोन्ही व्यक्तीमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल की एक सामान्य व्यक्ती आणि
एक बुद्धपुरुष किंवा एक संत कसा विचार करतो, तर बुद्धपुरुष हा सरळ असतो, सोपा 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 होणं तो सोपा झालेला असतो. तर ही गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल की जशीच्या तशी गोष्ट किंवा प्रसंग स्वीकारणे. तर भगवान बुद्धांचे एक दुसरे नाव आहे सुगत. सुगत म्हणजे जे जैसो को वैसं देखणं, जसंच्या तसं बघणं. ज्या गतीने आलेलं आहे त्या गतीने बघणं, गतीमध्ये बदल न करणं, ज्या गतीने आला त्या गतीने बघणे, जिस गती से आया उस गती से जाने देने का. तर हे तुमच्या आता ध्यानात आलेले असेल की सरळ होणं किती अवघड आहे. तर हेच भगवान बुद्धांनी सरळ होण्यासाठी सांगितलेलं आहे. दोन्ही मार्गाला न जाता मध्यम मार्गाने जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांचे कल्याण हो, आपल्या सर्वांचे मंगल हो.